आपण बनवणार आहोत फ्रेंच फ्राईज. बघा एकदम 5 मिनिटामध्ये फ्रेंच फ्राईज बनून रेडी होणार आहेत. तुम्हाला आलूला काहीच सुकवायची गरज नाही किंवा काहीही करायची गरज नाही. मोजून 5 मिनिटामध्ये फ्रेंच फ्राईज तयार. क्रिस्पी पण आहेत. केल्याच्या नंतर तुम्हाला कळेलच, एकदम क्रिस्पी होतात आणि एकदम चव पण अप्रतिम एकदम भारी लागते बघा. तर चला सुरू करूयात फ्रेंच फ्राईज. बघा मी त्यासाठी धुवून घेतले आहेत बटाटे. तर हे जे बटाटे आहेत ते छोटे आहेत, तुम्ही मोठे घेतलात तरी चालतात. सहसा मोठेच घेतात, पण जे अवेलेबल आहेत घरामध्ये ते कोणतेही तुम्ही घेऊ शकता. आणि त्याचे असे काप करायचे आहेत बघा, ज्या पद्धतीनं मी करत आहे. हे बघा असे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत. हे बघा असे बारीक बारीक तुम्हाला दाखवते मी, अशा पद्धतीनं करून घ्यायचे आहेत. तर मी 3 ते 4 बटाट्याचे असे काप करून घेणार आहे. तर तुम्ही त्याप्रमाणे बघा, तुम्हाला केवढे करायचे तेवढे तुम्ही करून घेऊ शकता. दुसरी गोष्ट म्हणजे हॉटेलमध्ये आपण फ्रेंच फ्राईज खातो, तर ते कशा तेलामध्ये तळतात किंवा कशा पद्धतीनं करतात आपल्याला माहिती नसतं. तर आपण घरी जर खालात तर ते हेल्दी पण असतं आणि आपल्या डोळ्यापुढं आपण बनवलेलं असतं. बघा सगळे कट करून रेडी केलेले आहेत मी. हे बघा एवढे झालेले आहेत. त्यामध्ये एक अंड फोडून टाकायचं आहे बघा. तुम्ही यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकू शकता. मी यामध्ये अद्रक लसण पेस्ट टाकली नाही. टाकलात तर आणखी खमंग टेस्ट येते. त्यानंतर बारीक बारीक कट करून हिरवी मिरचीही टाकू शकतात. तर मी लहान लेकरांसाठी करत आहे, तर त्यामुळे मी तिखट टाकत नाहीये. अद्रक लसण पण मी टाकलेलं नाही, तुम्ही टाकून घेऊ शकता. बघा त्यानंतर मी हळद टाकून घेत आहे. त्यानंतर मीठ टाकत आहे. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. आधी हळद टाकलेली आहे, आता मीठ टाकून घेतलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्या. जर तुम्ही सगळं हळद, मीठ, तिखट आणि त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकली असाल, हे बघा असं सगळंच मिक्स करून घ्या. म्हणजे सगळं आपले जे कट केलेले आहेत आलू त्याला लागलेलं पाहिजे. मिक्स करून घ्या व्यवस्थित. मिक्स व्यवस्थित झाल्याच्या नंतर मी इथं टाकत आहे मैदा. तर तुम्ही कॉर्न फ्लॉवर पण टाकू शकता किंवा बेसन पीठही टाकू शकता. तर मी मैदा टाकत आहे, कारण खूप क्रंची असं क्रिस्पी होतं. त्यामुळे मी मैदा टाकून घेतलेला आहे. बघा व्यवस्थित मिक्स करा. आणि मैदा आपल्याला टाकायचा आहे किती, तर जोपर्यंत हे ऑब्झर्व करतं ना, म्हणजे जोपर्यंत हे वसून घेतं तोपर्यंत आपल्याला मैदा टाकत राहायचा आहे. 1 टेबलस्पून टाकलेला आहे मी. तर परत मी यामध्ये थोडा मैदा टाकून घेते. मैदा 1 टेबलस्पून टाकायचा आणि परत असं मिक्स करायचं. परत 1 टेबलस्पून मैदा टाकत आहे बघा. तर जोपर्यंत ते ऑब्झर्व होत नाही तोपर्यंत आपल्याला 1 टेबलस्पून 1 टेबलस्पून मैदा टाकून मिक्स करत राहायचं आहे बघा. हे बघा त्याला पाणी सुटतं का, आपण धुतलेलं नाही नंतर कट केल्याच्या नंतर, पण मीठ टाकल्याच्या नंतर पाणी सुटतं. तर ते जोपर्यंत ऑब्झर्व होतं तोपर्यंत आपल्याला हळूहळू 1 टेबलस्पून टाकून मिक्स करत राहायचं आहे. तुमचं बिघडू नये, तुम्हाला सगळं कळावं, त्यामुळे मी स्किप करत नाहीये. परत मी 1 टेबलस्पून टाकलेला आहे आणि परत मिक्स करणार आहे. बघा मी मिक्स करत आहे, तर हे बघा व्हाईट व्हाईट कलर दिसत आहे, म्हणजे जे मैदा आहे ते आता ऑब्झर्व होत नाही, म्हणजे ते वसून घेत नाहीये. तर इथपर्यंत आपल्याला मैदा टाकत राहायचे. मग तुम्ही बेसन पीठ जरी टाकलात तर इथपर्यंत टाकायचे, कॉर्न फ्लॉवर जरी टाकलात तर इथपर्यंत टाकायचे. हे बघा तर रेडी झालेलं आपलं आता तळण्यासाठी. तर चला सुरू करूयात पुढची प्रोसिजर. कढईमध्ये तेल आपण कडवून घेऊयात. बघा त्यानंतर टाकलेलं आहे मी. आणि आपल्याला तेल छान गरम झाल्याच्या नंतर मीडियम आचेवर तळून घ्यायचे आहेत बघा. क्रिस्पी होतात, मस्त क्रिस्पी, जसे फ्रेंच फ्राईज हॉटेलमध्ये भेटतात ना, सेम तसेच क्रिस्पी होतात बघा. केल्याच्या नंतर 100% तुम्हाला कळेलच, क्रिस्पी पण होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात बघा. हां, आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे तुम्हाला हे ब्राऊन कलरचे होजेपर्यंत तळवायचे आहेत. जर तुम्ही लवकर काढलात तर ते क्रिस्पी होणार नाहीत. ब्राऊन कलरचे करून घ्यायचे आहेत. हे बघा ब्राऊन कलर झालेला आहे. आता आपण काढून घेऊयात. अशा पद्धतीनं, म्हणजे एवढा कलर येऊ द्यायचा आहे, ब्राऊन कलर. दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगते बघा. ही तर कराच, पण आणखी पुढची एक पद्धत आहे. त्या पद्धतीने केलात तरी खूप छान लागतात बघा. मस्त क्रिस्पी झालेले आहेत. पाहिल्याच्या नंतर कळतच असेल तुम्हाला.
दुसरी पद्धत सांगते बघा. हे बघा, हे आपण म्हणजे पूर्ण तयार केलेलं हे बघा, डायरेक्टच मी असं टाकत आहे. हे बघा असं. तर ते सुटत नाही, 2-2 3-3 चिटकलेले असतात एकत्रच. तर बघा, तसंच आपल्याला फ्राय करायचं आहे, म्हणजे भज्यासारखं. ते पण क्रिस्पी होतं, पण ते थोडं जाडसर होतं. बघा दाखवते तुम्हाला मी. हे बघा अशा पद्धतीनं. आणि हे पण आपल्याला ब्राऊन कलरचे होजेपर्यंत तळून घ्यायचे आहेत मीडियम आचेवर. बघा, हे पण मस्त क्रिस्पी होतात, क्रंची, म्हणजे असं वाजतात पण. तुम्हाला शेवटी मी आवाज पण ऐकू घालते. बघा, हे बघा. अशा पद्धतीने ही दुसरी पद्धत झाली, तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल. बघा, तुम्हाला क्रिस्पी झाली की नाही समजून येईलच. बघा, आवाज ऐकू घालते तुम्हाला मी. समजलंच असेल तुम्हाला क्रिस्पी झालेले आहेत म्हणून. तर चला, तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल तर मला सबस्क्राईब नक्की करा प्लीज. मला सपोर्ट नक्की करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि माझे नवीन असेच विविध रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर आनंदी राहा, मस्त राहा, सुखी राहा, एन्जॉय करा, मस्त खा, मस्त राहा. तर चला, भेटूयात पुढच्याच अशा युनिक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.